श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजपर्यंत तू कित्येक संदेश ऐकले असशील, कित्येकदा माझे नामस्मरण केले असेल आणि कित्येकदा तुझ्या मनात खूप काही विचार आले असतील. त्या सगळ्या विचारांच्या पलीकडे काही मोठा आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश आज मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे. मी तुझी मध्यस्थी करत आहे. काळजी करू नकोस. जी काळजी तुला लागली आहे त्या काळजीतून बाहेर पडणारे, आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश या संदेशाच्या माध्यमातून तुला मिळणार आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझं धैर्य खचलेलं असेल तर ते पुन्हा तुला मिळणार आहे. तू धैर्यवान होशील. तू पुढे जाऊ लागशील, कारण मी या संदेशातून तुला ते ऐकवतोय, ज्यामुळे तुझ्या मनातील रुखरुख, त्रास, वेदना आणि काही अशा शंका कायमस्वरूपी नष्ट केल्या जातील, ज्यामुळे तुला त्रास होत आहे. तुझ्या त्रासांना मी पाहू शकतो. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापुढे पाठवला आहे. हा संदेश तुझ्यापुढे येणे योगायोग नाही, तर मी घडवून आणलेला एक सुयोग आहे. ज्या सुयोगाला प्राप्त केल्यावर तुला तुझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दिसू लागेल. एखादी व्यक्ती अचानक जुन्या आठवणी काढेल आणि त्यातून तुझ्यासाठी काहीतरी मार्ग देखील निघणार आहे. होय, मी तुझ्यासाठीच इथे उपस्थित आहे. आज हा योगायोग नाही, तर मी घडवून आणलेला शुभ संकेत आहे, जो तुझ्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक होता. उद्याच्या सुखांसाठी, उद्याच्या कार्यांसाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस, त्यात तुला यशस्वी करणारे माझे आशीर्वाद तुला मिळत आहेत. जगापासून तू किती लांब जाण्याचा प्रयत्न करत असशील, तरीही तुला याच जगात जगायचे आहे, कारण तुला एकमेकांशी देवाणघेवाण करणे आणि व्यवहार करणे सुरू ठेवणे आहे. बाळा, कधीकधी तू एकट्याला, स्वतःला असा एकटा प्राप्त करतोस, पण तू एकटा नाहीस. तुझ्या सभोवतालची कित्येक मंडळी तुझ्यासाठी खूप काही अशा गोष्टींना तयार करतात, ज्या तुझ्यासाठी उपयोगाच्या आहेत, ज्या तुझ्या हितासाठी आहेत. काहीच मोजके लोक तुझा विरोध करतात. त्यांना सोडून दे. अशा लोकांपासून दूर हो, जी लोक तुझ्यासाठी त्रासदायक वाटत आहेत. कुणाच्या मनात तुझ्यासाठी अडी आहे, त्या लोकांनाही मी ओळखतो. ती लोक कोण आहेत? तुझा किती विरोध करतात, तुझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करून वर तुला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न मात्र वारंवार करतात. अशा लोकांपासून मी तुला सावध करतो. नेहमीच मी तुला त्या ठिकाणाहून आशा दाखवत नाही, कारण त्या लोकांना तुझ्यासाठी प्रेम नाही, तुझ्यासाठी आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, कारण ते तुझे शत्रू म्हटले तरीही चालतील. पण अशा लोकांपासूनच तुला दूर राहायचे आहे, कारण काही लोक तुझ्यावर निरंतर नजर ठेवून आहेत, तुझ्या कार्यांवर नजर ठेवून आहेत, कारण तुझ्या तुटण्याला मी पाहिले आहे. तू किती विचारांनी तुटला आहेस, की काही लोक माझ्यासाठी सकारात्मक नाही या विचारांनी तू खचलेला आहेस. पण आज तुला मी सांगू इच्छितो की आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या मनाला शांती प्रदान करणारा, तुला आनंद देणारा आणि तुझ्या आयुष्यात ज्या काही कमतरता आहेत त्या नष्ट करणारा आहे. जर तुझ्या मनात शंका आहे की ती लोक माझ्या आजूबाजूला आहेत का, तर होय, ती आहेत. पण त्यांची ओळख कधीकधीच तुला पटते. कधीकधी तू विश्वास करत नाहीस की ती आपल्याच जवळची लोक आहेत. होय, काही गोष्टींमध्ये तुला आता लक्ष द्यावं लागेल. काही असे विचार करावे लागतील की कोण तुझ्यासाठी बरोबर आहे आणि कोण तुझ्यासाठी चुकीचं आहे. कोणी काहीही करोत, पण तुझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. बाळा,
तू जिथे जिथे प्रयत्न करत आहेस तिथे यशाने भरणारे आशीर्वाद मी पाठवत आहे. काळजी नसावी, कारण देव तुला त्या प्रत्येक ठिकाणी मदत करणार आहे, मदतीचा हात देणार आहे. देवाच्या मदतीचा हात तुला हवा असल्यास, होय स्वामी मला मदतीचा हात हवा आहे, असे टाईप कर. लोकांपर्यंत तुला त्या ठिकाणी पोहोचवतो जिथे तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे सत्य असेल. कारण आजपर्यंत तू ज्यांना आपलं समजलास, ज्यांच्यामुळे तुला कधीकधी वेदना, दुःख आणि ताप देखील सहन करावे लागले, त्या अशा काही लोकांना मी आता तुझ्या जीवनातून दूर करणार आहे. काही अशी विघ्नसंतोषी लोकं आहेत ज्यामुळे वारंवार तुझ्या जीवनात ताण, तणाव आणि संघर्ष निर्माण होत आहेत. काही असे वाक्य तुला ऐकावे लागत आहेत जे तुझी ऐकण्याची इच्छासुद्धा नाही. मनापासून तू तयारी केली आहेस की आता त्यांच्यापासून दूर राहायचं, वेगळं राहायचं. पण ज्या बदलासाठी तू प्रयत्न करत आहेस तेच बदल घडत नसताना तुझं मन आतुर झालं आहे. तू स्वामी स्वामी म्हणून मला हाका मारत आहेस. म्हणूनच बाळा, आज मी तुझ्याकडे दुर्लक्ष न करता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. तुझ्या वेदना, तुझे ते दुःख, तुझा तो एकटेपणा सर्व काही दूर करण्यासाठी तुझे स्वामी आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आज तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वादांचा दिवस आहे. या आशीर्वादांच्या दिवसात मी सदैव तुझ्या सोबत आहे. बाळा, काळजी करू नकोस, कारण मी तुझी काळजी घेत आहे. आजपर्यंत जे काही घडत होते ते तुझ्या काही परीक्षांमधून जात होतास. असं समज की त्या सर्व परीक्षांमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. आता होणारे बदल सुरुवात होतील, कारण त्या सुरुवातीपासूनच अचानक तुला काहीतरी प्राप्त होणार आहे. होय, तू सत्य ऐकत आहेस. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने मी प्रवाहित करत आहे. जे काही तुझ्यासाठी नाट्यमय आहे, त्रासदायक आहे आणि जी नाती तुझ्यासाठी दूरच राहावी असं तुला वाटत आहे, त्यांच्यासाठी आजचा हा दिव्य संदेश आहे की लवकरच ती नाती दूर केल्या जातील. ती व्यक्ती दूर जाणार आहे, कसलेही कारण असो, पण मी तुला त्यांच्यापासून वेगळं करणार आहे. तात्पुरतं तुझ्या मनाला काही त्रास किंवा दुःख होईल, पण आयुष्यभर सुख आणि आनंद होईल. कारण काही लोक फक्त आयुष्यात येऊन त्रासच निर्माण करत असतील तर अशी नाती ती दूरच असलेली बरी आहेत. बाळा, कधीकधी काही संकेतही मी तुला या संदेशातून प्राप्त करून देत असतो. ते सर्व काही स्वीकार कर. या संदेशाला संकेत समज आणि स्वीकार कर. मला माहीत आहे कुणीतरी तुझा विरोध करत आहे. तो विरोध तुला असह्य झाला आहे, पण मी त्या सर्व काही ऊर्जांना, त्या नकारात्मक गोष्टींना तुझ्यापासून वेगळं करणार आहे. अचानक तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यात काहीतरी सुखद परिणाम दिसत आहे. उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल, तुमच्या अपेक्षातील एक अपेक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. तुम्ही अचानकपणे तो आनंद प्राप्त कराल. एक आनंदाची बातमी तुमच्या कानापर्यंत येईल जी तुम्हाला आनंद देणारी असेल. होय, तुम्ही निवडला गेला आहात तो आनंद प्राप्त करण्यासाठी. काही लोक देवाकडे येताना घाबरतात. घाबरू नका. तुमच्या नशिबात जे काही लिहिलं आहे, कुणी तुम्हाला काही असं सांगितलं आहे की ते तुमच्यासाठी वाईट आहे किंवा काही गोष्टी नकारात्मक आहे, पण ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून विचारांनी निश्चिंत राहा. कारण कधीकधी तुमच्यासाठी सुरुवात होते ती चांगल्या गोष्टींची. आताही काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे जी तुम्हाला तुमच्या अपेक्षापूर्तीसाठी, तुमच्या पैशासाठी, तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि तुमच्या करिअरसाठी महत्त्वाची आहे. तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना तुमच्या मनातली भीती
मी आज घालवू पाहत आहे, कारण तुम्ही ओरडून ओरडून माझ्याकडे ते मागत आहात. मला तुमचे ओरडणेही कळते आहे. शांत रहा, कारण मी तुम्हाला आता काही काळातच ते सर्व काही आशीर्वाद पाठवणार आहे. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा तेही माझ्यापर्यंत येत आहे. तुम्ही काही मोठे नुकसान सहन केले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात. ही तुमची परीक्षा समजा आणि आजचा या त्रासाचा शेवटचा दिवस समजा. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. पुढे चमत्कार आहेत जे तुमच्यासाठी सुरू होणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही निवडक आहात. तुम्ही निवडले गेले आहात ते स्वामींच्या आशीर्वादांसाठी. तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडणार आहेत. जर तुम्ही उद्याची तयारी करू पाहत आहात, स्वतःच्या नशिबाची जबाबदारी घ्यायला तयार असाल, तर तुम्ही आज हा संदेश संपूर्ण ऐका. तुमच्या मनातील भीती, भय आणि कायमचे त्रासदायक दिवस संपून जाणार आहेत. कारण तुमच्या मनातील भीती नष्ट व्हावी यासाठीच हा संदेश देण्यात येत आहे. तुम्ही तात्पुरते यश नाही, तर कायमस्वरूपी अशा यशाने भरण्या जाणार आहात, ज्यामुळे तुमचे जीवन सुखाने, आनंदाने परिपूर्ण होणार आहे. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. मनाला शांतता द्या, कारण जेव्हा तुम्ही थकून भागून आज झोपी जाल, तेव्हा उद्याचा दिवस तुमच्यासाठी त्या सुखांनी भरलेला असेल. आणि आज रात्री तुम्ही सुखाची निद्रा घ्याल, जी तुम्हाला उद्याचे स्वप्न दाखवेल. ते स्वप्न पूर्ण होईल. तिथे आशा असेल, तुमचं सुख असेल, तुमचा आनंद असेल, तुमच्या कुटुंबातील प्रेम आणि जिव्हाळा असेल. तुमच्या प्रेम जीवनातही आता तुम्हाला अनेक सुखाची आशा आहे. तुमचं सौभाग्य अधिक वाढल्या जाणार आहे. आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. आजची पौर्णिमा तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी आहे. आज तुमची ऊर्जा वाढणार आहे. आज तुमच्या सौभाग्यात ते सर्व काही लिहिल्या जात आहे जे तुम्हाला हवं आहे. तुम्ही तुमच्या नात्यांसाठी आयुष्य मागत आहात, तेही मिळेल. ज्यांना आरोग्य हवं आहे त्यांना आरोग्य मिळेल. ज्यांना पैसा हवा आहे त्यांना पैसाही मिळेल. ज्यांना यश हवं आहे त्यांना यशही मिळेल. हे सर्व काही तात्पुरतं नाही, तर उद्याचं कायमचं सुख असणार आहे. जर तुम्ही आज प्रयत्न करत आहात, तर उद्या हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही रिकामे नाही, तर तुम्ही ऊर्जावान होणार आहात. तुम्ही आशीर्वादाने भरल्या जाणार आहात. शेकडो लोक तुमच्यासाठी आता ते करणार आहेत जे तुम्हाला हवं आहे, कारण देवाने तुम्हाला निवडलं आहे एका मोठ्या कार्यासाठी, एका मोठ्या आशीर्वादासाठी, एका मोठ्या चमत्कारासाठी. जर तुम्ही निवडलेले आहात, तर तुमच्या गरजांची चिंता करू नका. त्या सर्व काही आपोआप पूर्ण केल्या जातील. तुम्ही निवडक आहात. तुम्ही देवाने निवडलेले आहात आणि म्हणूनच तुम्ही प्रथम क्रमांकावर आहात. देव तुम्हाला यशाने, आनंदाने भरून देत आहे. जेव्हा आयुष्यात काहीतरी कमतरता जाणवते, तेव्हा देवाचे चमत्कार घडू लागतात आणि ते तुमच्यासाठीच असतात. कायमस्वरूपी स्वतःसाठी प्रयत्न करणे सोडू नका आणि आपल्या नात्यांसाठी प्रेमाने भरणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विश्वास ठेवा देवावर, देवाच्या चमत्कारांवर. कारण तुम्ही खूप काही प्राप्त करणार आहात, जे तुमच्यासाठी, तुमच्या नात्यांसाठी अत्यंत दुर्लभ आहे. ते देखील तुम्ही प्राप्त करणार आहात. काही अशक्य वाटणारं तुमच्यासाठी शक्य होणार आहे. हा हप्ता तुमच्यासाठी अधिक आशीर्वादाने भरलेला आहे. काही अशा चुकीच्या गोष्टी तुमच्यापासून दूर जातील आणि काही लोक जी नवीन आहेत, जी नवीन नाती आहेत, ती तुमच्याशी जुळू लागतील.
कुणाशी सुसंवाद होतील तर कुणाशी ओळख. ही ओळख तुम्हाला चांगलंच काहीतरी देणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी संदेश तुम्ही ऐकला आहे. तुमच्यावर स्वामींची कृपा, तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा निरंतर राहो. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.